या तरुण चेहऱ्याकडे धुरा सोपवतात याची उत्सुकता आहे। आणि नाशिकच्या येवला येथील मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे। मतमोजणीची सर्व तयारी झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामध्ये 8 मंत्र्यांचा राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे। त्याचबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या देखील निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले। आपण आता येवला विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी याच ठिकाणी होणार आहे। आपण बघतोय की जेव्हा मतदान झालं तेव्हापासून इथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेली होती, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। हळूहळू आता सर्व कर्मचारी मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीचा अर्धा तास टपाल मतांची मोजणी होणार आहे आणि त्यानंतर जे ईव्हीएम मशीन होते त्याच्यामधनं जे मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी होणार आहे। आपण बघतोय एका बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या संपूर्ण मतमोजणी केंद्रावर निगराणी ठेवली जात आहे। त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे। सुरुवातीला अर्धा तास टपाल मतांची मोजणी होणार आहे। 8 वाजेपर्यंत जेवढे मतदान टपालच्या माध्यमातून येतील त्या सर्वांची मतमोजणी केली जाणार आहे। नंतर येवला विधानसभा मतदारसंघामध्ये 14 टेबल ठेवण्यात आलेले आहेत आणि या 14 टेबलच्या माध्यमातून 24 फेऱ्या होतील। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक जर कुठल्या मतदान संघामध्ये फेऱ्या होणार असेल तर तो नाशिक पश्चिम आहे। तिथे जवळपास 30 फेऱ्या होणार आहे। असं करत करत उत्तर महाराष्ट्रामधले गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, रोहिणी खडसे या सर्व मातब्बर नेत्यांचा राजकीय भवितव्याचा आज फैसला होत आहे। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, येवला। आणि सध्या राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार केला तर 6 महत्त्वाचे पक्ष रिंगणात आहेत।